तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय पण संदीप वल्वी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. आपण कालच्या दिवसामध्ये बघितला सीझनचा पहिला चेंडू हा निर्धाव गेला होता. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की पहिला चौकार पहिला षटकार ठोकण्याचा मान रुपेश पागी या फलंदाजाला मिळाला. त्यानंतर पहिली विकेट घेण्याचा मान संदीप थापड बोलिंज संघाचा गोलंदाज त्याला मिळाला. आजच्या दिवसामध्ये पाहूया पुन्हा एकदा सुरुवात इथे होताना दिसते. पहिला चेंडू चला घाई करायची आहे. कालच्या दिवसामध्ये अंधार पडला होता लक्षात घ्या. कमी षटकांचे सामने हे आपल्याला खेळायला मिळाले आणि बघायला देखील मिळाले होते. तर सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण नितेश टोकरे त्याच्यासमोर संदीप वल्वी. पहिला बॉल पहिला बॉल आपण पाहतोय पंचांनी वाईट चेंडूची नोंद इथे केलेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय. पहिला चेंडू हा उचली घेणारा होता. इथे आपण पाहतोय की जी सुरुवात इथे झालेली आहे. एक्स्ट्रा धावेने सुरुवात. त्यानंतर मात्र चांगलं चेंडू चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बाकीचं काम यष्टरक्षक महेश भडांगे पूर्ण करतोय. पुढे ससाल करण्याचा प्रयत्न आणखीन एक आपण पाहतोय. चांगला चेंडू बॅटचा एज आणि फलंदाज बाद होतोय. नितेश टोकरे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिली विकेट इथे डाऊन झालेली आहे. शून्यावरती वाद झालाय. नितेश टोकरे नव्याने फलंदाज प्रवीण आलाय. प्रवीण सापटे. अवलीस पण मिस टायमिंग इथे झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे.
आपण पाहतो या अगोदर एक ताकीद दिली गेली होती. फलंदाज नॉट आउट आहे, मात्र हा चेंडू नो आहे, कारण हा दुसरा बॉम्बसर इथे हाताला गेलाय. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीट असेल, एक मुक्त फटके खेळण्याची संधी असेल. अवलेसामध्ये दांडी गुल केली गेली होती फलंदाजाची, मात्र त्याच्या नशिबाची त्याला साथ मिळाली, कारण या अगोदर नो चेंडू होता, फ्रीडचा चेंडू, आणि त्याला हे जीवनदान मिळालंय. 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रवीण आणि ऋतिक बारे हे दोन फलंदाज आपण पाहतोय. संदीप वलवी पहिल्या षटक हातलतोय. पहिला चेंडू वाईट, थोडीशी खराब सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय. जोरदार अपील झाली होती, मात्र अपील फेटाळून लावली जाते. खूप चांगली लाईन आणि लेंथ इथे संदीप वलवी याची पाहायला मिळते. अनुभवी गोलंदाज आहे, भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. संदीप पुन्हा एकदा ऑफसाईडला, खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे साईनाथ. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली, पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आपण पाहतो या षटकामध्ये एक वाईट बॉल टाकलाय, एक नो बॉल टाकलाय, मात्र त्याचा अजूनही फायदा काही उचलता आलेला नाहीये. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल बाकी असेल. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. सूरज आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये, सूरज याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे एक गडी बाद 5 धावा. चला, थोडीशी घाई करायची आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवणे तुम्हाला बंधनकारक राहील, लक्षात घ्या. 3 पेक्षा जास्त देखील तुम्ही ठेवू शकता, मात्र 3 पेक्षा कमी ठेवू शकत नाही, हे लक्षात घ्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षद वलवी हा बॉलिंग मार्क वरती आपली पावलं मोजताना दिसतोय. चला, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. मिस टायमिंग झालेला आहे. महेश बडांगे विकेट किपर अपवादी चेंडूच्या खाली पोहोचला होता, मात्र हा झेल तो घेऊ शकलेला नाहीये. स्वतःवर थोडासा निराश दिसतोय महेश बडांगे. मात्र एक धाव इथे मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. यानंतर गायत्री माता सस्सूपाडा आणि वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या 2 संघादरम्यान मॅच असेल, तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि गायत्री माता सस्सूपाडा दोन्ही संघांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ऑन साईडला खूप चांगला प्रहार, मात्र गॅप मध्ये हा चेंडू निघून जातोय.
हा चौकार मिळतोय. एका टप्प्याने हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. आजच्या दिवसातील पहिला चौकार इथे ठोकलेला आहे. ऋतिक बारे याने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. हर्षद वल्वी आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय ऋतिकसाठी. बघा शफल अँड क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील चपलाईने इथे पूर्ण केलेली आहे प्रवीण आणि ऋतिक याने. या दोन धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा महेश भडांगे चेंडूच्या खाली येतोय आणि पुन्हा एकदा झेल हा धरतीला दान केला जातोय. बघा ही जास्त जीवनदान धोकादायक ठरू शकतायत एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमसाठी. बघा जीवनदान कोणाला दिले जात आहेत तर ऋतिक बारे याला. एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पानखंडा स्फोट पानखंडा बिया संघाचा आणि त्याला जास्त जीवनदाने दिले जातात. धावसंख्या 13. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. यावेळेस बघा चेंडूला खेळून काढलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. मात्र चेंडू हा मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा प्रवीणच्या बॅटमधून इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. आता मात्र क्लीन बोल्ड केलं जात आहे. बघा यावेळेस स्वतःवरती विश्वास दाखवलाय हर्षद वल्वी याने. कारण या अगोदर महेश भडांगे याने 2 झेल सोडल्या होत्या. ते थोडंसं दडपण हे हर्षद वरती आलं होतं आणि त्यानंतर मात्र त्यांनी प्रवीण याला बाद केलंय. तर षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपण पाहतोय 12 धावा घेण्यात यश आलं फलंदाजांना आणि आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती इथे लागलेल्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी जयदीप येतोय. जयदीप वल्वी आणखीन एक यंगस्टर आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीम कडनं. तर नव्याने बॅटर दर्शन गोराणे. या सीझन मध्ये आपण पाहतोय की पहिली मॅच खेळत असताना हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सराव नक्कीच कमी झालेला असेल सर्व संघांचा. हवलेचा पण पाहतोय बघा सरावाचा अभाव आहे. सराव कमी झालाय त्याच्यामुळे इथे पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळलाय तो म्हणजे जयदीप वल्वी याने.
पहिला चेंडू इथे वाईड घोषित केलाय आणि 1 फॉर दी ओव्हर ची ताकीद देखील दिली गेली. म्हणजे दुसरा जर बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल. मात्र त्यानंतर कमबॅक, अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ इथे हाताळलेली आहे. बघा ऋतिक बारे जो सलामीचा बॅटर आपण पाहतोय तो कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. त्याने आतापर्यंत एक चौकार जरूर ठोकलाय, मात्र त्यानंतर 3 निर्धाव चेंडू देखील त्याने खेळून काढलेले आहेत. वादलस्फोट ब्राह्मणगाव आणि गायत्री माता ससूपाडा दोन्ही संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अवलीच बघा चांगला स्ट्रोक इथे केलाय. सूरज आहे तिकडे, मात्र सूरजकडे संधी नाही आहे. चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. जदीप आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस बघा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. यावेळेस कुठली चुकी होत नाहीये. यावेळेस मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज ऋतिक बारे याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा ऋतिकेला 2 जीवनदानं मिळाली होती, मात्र त्यानंतर एक मोठा फटका खेळण्यात त्याला यश देखील मिळालं. मात्र दुसरा मोठा फटका खेळत असताना तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपली झेल देऊन माघारी परतलेला आहे. आकाश ठोकरे नव्याने बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. डावऱ्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा फेरबदल इथे केला गेलाय. आपलेच पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, झेल होण्याची दाट शक्यता, मात्र खराब क्षेत्ररक्षण झालाय. झेल सुटलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होतोय, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. बघा बॉलिंग खूप चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये, ती म्हणजे गोलंदाजांना. त्याचा फायदा उचलतायत दोन्ही बॅटर. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 26 धावसंख्येवरती. 26 रन आपण पाहतोय. आपले पाहतोय की पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. ओ स्टेप. नक्कीच इथे रेषा ओलांडलेली आहे गोलंदाज जयदीप वल्वी आणि धावसंख्या आपण पाहतोय 28. पुढचा चेंडू हा फ्रीट असेल दर्शनसाठी. दर्शन एक बिग हिटर आहे. पाहूया कशा प्रकारे ते आपल्या इनिंगला तो सुरुवात करतोय. अजूनही त्याला चेंडू खेळण्यासाठी मिळाला होता. चेंडू मिळाला आहे, मात्र तो फ्रीटचा चेंडू आहे. पाहूया कशा प्रकारे इथे तो सुरुवात करेल आपल्या इनिंगला. इनिंगला तर खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल खेळत असताना सीझनचा षटकार ठोकलाय दर्शन गोराणे याने.
5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता दर्शनच्या बॅटमधून निघालेला दुसरा बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. ससूबाडा संघाचे इथे आगमन झालेलं आहे. आदेश आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ब्राह्मणगाव संघाला देखील विनंती असेल की आपला संगणक पाठवून द्या, रिपोर्टिंग करायचं आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. धनीश मोर यांचं देखील आगमन झालेलं आहे. या सीझनमध्ये आपल्याला कॅप्टनची भूमिका पार पाडत असताना पाहायला मिळतील. 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण महेश भडांगे एमबी. पहिलाच बॉल इथे अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. आपण एक फिरकीपट्टू पाहतोय महेश भडांगेच्या रूपानं. त्याच्या बोटामध्ये जादू आहे ती पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले. आकाश टोकरे जो स्ट्राईक वरती आहे त्याला एक जीवनदान देखील मिळालंय. पाहूया कुठपर्यंत आपल्या संघाला घेऊन तो जातोय. बघा आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत. कुठेतरी खराब क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण दर्शन याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. त्याने 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय. दोन्ही चेंडूला त्याने सीमारेषेचा बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. तो बॅट्समन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. पाहूया आकाश. अवलेस पाहतोय आपण चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे संघाचा संघनायक तिकडे धावतोय. फक्त एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते. कदाचित 2 किंवा 3 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र दर्शन याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या 41. आत्ताच आमच्या VIP कक्षामध्ये सन्माननीय आत्मारामजी भुरे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक, चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण बघितले आणि आजच्या दिवसामध्ये दर्शन याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार, या ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली, षटकार ठोकला, मात्र त्यानंतर एक निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 47. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडेल. धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. 47 धावा. या चेंडूत एखादा मोठा फटका आला तर 50+ धावा पाहायला मिळू शकतात. आणि तो मोठा फटका येण्याची शक्यता आहे. येस, आलाय देखील. दर्शनच्या बॅटमधून निघालेला हा 4था षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 53-54 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडूंमध्ये 54 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. चला आपण जाऊया दुसऱ्या मॅचकडे. दुसऱ्या मॅचचा टॉस हा केला जाईल. गायत्री माता ससूवाडा आणि वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता यायचं आहे.
फक्त 2 धावा कंप्लीट केल्यात. जिकडे सिंगल धाव होते तिकडे 2 धावा झाल्यात. या 2 धावेच्या मधीन धावफलक पाहिलं तर 5 या आकड्यात जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि यावेळेस पाहिलं तर पावप्ले षटकामध्ये जवळजवळ बांधून ठेवला एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला. समीकरण थोडंसं लांब होत चाललंय. बघूया नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिला शफल क्रॉस खेळ आहे. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय सरळ 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. पहिलं तर मागच्या षटकामध्ये 5 चेंडू फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज नितेश यांनी, परंतु शेवटचा चेंडू थोडासा हाफ ट्रॅक होत होता. थोडीशी जागा बनवली आणि सरळ पाठवून दिलं चेंडूला स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. आपण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राऊंड विकेटचा मारा ज्या बॅटीतून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी झाली होती. लगातार 3 षटकार घेतले. तोच दर्शन बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा पाहिलं आपण थोडंसं फंबल होताना पाहतोय आपण दर्शन यांना. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू होता. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संदीप यांनी, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिलं तर डॉट येतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शनांचा. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिन स्ट्रोक चेंडू हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक होता कव्हर रिजन मध्ये, परंतु पाहिलं तर चेंडू झालाय धरतीला दान आणि एक जीवनदान मिळालंय संदीप वडवे यांना. पाहिलं तर चेंडू बराच काळ हवेत होता. चेंडू खाली शतरक्षक सुद्धा आला होता, परंतु त्याने झेल काही कन्वर्ट नाही करता आला. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे बराच काळ. लॉंग ऑन आणि मिड ऑफ वरून शतरक्षक येतोय. मिड ऑन वरून शतरक्षक आला होता, परंतु 2 धावा घेण्यात यश मिळालं फलंदाज संदीप वळवे यांना. सिंगल डबलने आता काम नाही होणार. षटकार आणि चौकांची आतिषबाजी करावी लागेल, कारण आता समीकरण थोडंसं लांब होत चाललंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शनांचा संदीपसाठी. यावेळेस पाहिलं तर पंच आपला कळवतील यस बॅटला स्पर्श झाला होता. फुलटो चेंडू होता आणि पाहिलं तर थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय सरळ 4 धाव्यांसाठी. चौकार येतोय या बॉलवर. सायनाथ आदरणीय सन्माननीय सायनाथजी रावते यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. तर सन्माननीय साईनाथ जी रावते यांचे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेलं त्या स्पर्धेकरता. त्यांच्यासोबत पाहतो पण चंद्रकांतची वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल पाहिलं तर सोडून दिलंय, परंतु चेंडू आपण पाहिलं तर फेअर आहे. तो ऑफ स्टंपच्या जी लाईन आहे वाईड लाईन ती पकडून हा गोलंदाजी केल्या दर्शन यांनी आणि एक निर्धाव चेंडू चौकारानंतर चांगला कमबॅक केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील दर्शन यांचा. यावेळेस पाहिलं तर थोडूसा अतिरिक्त चेंडू हाताळला, त्याच कारणास्तव पाहिलं तर वाईट सेशन पंचांचा. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 1 विकेट लॉस. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क संदीपसाठी.
यावेळेस पाहिलं तर चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषे लगत, परंतु थोडस आउटफील्ड त्या ठिकाणी पाहिलं तर थोडस वरती असल्यामुळे तो चेंडू ओढला आणि पाहिलं तर या दोन धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22. चला थोडीशी घाई करायची आहे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संध्याकाळी सत्रामध्ये थोडस बॅडलाईटमुळे बॅडलाईट सुद्धा झाला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडीशी घाई करायची आहे, कारण आता पाहिलं तर हॅलो. दिवस लहान झाले तर आहेत आणि रात्र मोठी झाली आहे. सन्माननीय सुभाषजी लोखंडे यांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर कालरामजी वल्वी आणि त्यानंतर गोपीनाथ दिंडा यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ओ टू कमेंट्री बॉक्स. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका फसलाय, दर्शन होता चेंडू जवळ आणि पाहिलं तर चांगला झेल कन्वर्ट केलाय आणि दुसरा हादरा बसतोय मिस्टर हर्षद वळवी. बॅक टू द आउट गॉन. येस, थँक्यू TJ. पहिल्यांदा समीकरण झालं 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 16च्या रन रेटने हा धावा कंप्लीट करावा लागतील MB स्पोर्ट्स बागपाडा संघाला. या षटकामध्ये जवळजवळ 2 षटकार जर मारले तर कुठे ते समीकरण त्यांच्या हातामध्ये येऊ शकते, परंतु पहिल्याच चेंडूवरती आकाश टोकरे यांनी दुसरा हादरा बसवलाय. हर्षद सारखा फलंदाज ज्याच्या बॅटीतून एक षटकार आला होता त्याला डगआउटमध्ये पाठवलाय, परंतु आता पाहतो आपण मिस्टर महेश भडांगे बॅटिंग मार्कवरती येताना पाहतोय. एक अनुभव असलेला फलंदाज, कित्येक वर्ष महेश यांनी बागपाडा संघाला मोठे मोठे सामने जिंकून दिलेत गोलंदाजीच्या जोरावरती, परंतु आता फलंदाजी करायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस लोअर फुल्टर चेंडू होता, फटका तर चांगला आहे परंतु तिकडे दर्शन येतोय चेंडू जवळ आणि पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 31 धावा. अजून सुद्धा समीकरण हातामध्ये आहे, मोठे फटके खेळावे लागतील संदीप यांना. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली येतोय दर्शन आणि दर्शन यावेळेस पुन्हा एकदा झेल कन्वर्ट करतोय आणि महत्वाच्या वेळेला महत्वाचा गडी बाद होतोय. संदीप बॅक टू द आउट गॉन. यावेळेस पाहिलं तर नवीन फलंदाज पाहता आपण मिस्टर ज्ञानेश्वर यांना. एक उंचखोरा फलंदाज आपण पाहतोय. समीकरण झालंय आता 9 चेंडू आणि 31 धाव्यांचं. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा.
यावेळेस पाहिलं मिस्टामिन स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे बराच काळ. गोलंदाज स्वतः येतोय चेंडू खाली आणि पाहतो तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कन्वर्ट करतोय आणि एक मोठा आदरा बसतोय. ज्ञानेश्वर बॅक टू डगआउट, शून्याचा चष्मा घालून परततोय. गॉन. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सूरज यांना. संघ अडचणीमध्ये आहे आता. बागपाडा संघ थोडस पाहिलं तर बॅकफूट वरती गेलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर चांगला कोलकाता चेंडू आउटसाइड ऑप्टम यॉर्करचा चेंडू केला होता, परंतु पाहिलं तर एक धाव झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि डेंजर एंडला सूरज होता आणि सूरज पुन्हा एकदा पाहतोय रनाच्या रूपामध्ये बादून परततोय. यस थँक्यू डीजे. या षटकामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टामिन स्ट्रोक, चेंडू हवेत आहे बराच काळ. शतरक्षक होता परंतु त्याच्यापासून पाहिलं तर थोडसा दूर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 महत्वाचे गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी करताना पाहिले आपण गोलंदाज आकाश टोकरे यांना. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. अजून सुद्धा सामनामध्ये पाहिलं तर 5 चेंडूवरती 5 षटकार मारावे लागतील. ती ताकद मला वाटते महेशकडे आहे, परंतु महेश आता पाहिलं तर नॉन एंडला आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर दीपक टोकरे यांना. एक डावखुरा तो गोलंदाज स्पिनर पाहतोय आपण. यावेळेस पाहिलं तर काय चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू पाहिलं तर ब्लॉक मध्ये हाताळला होता. एक डावखुरा तो हाताचा गोलंदाज आपण पाहतोय क्रॉस मध्ये बॉलिंग टाकतोय. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका. कव्हर रिजन मध्ये शतरक्षक आहे तिकडे. फील्ड करून थ्रो करेल तो, पण एक सिंगल धाव. आता पाहिलं तर सामना भरपूर लांब गेलाय आणि या सामन्यामध्ये पकड बसवलाय ती पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाने. या षटकातील आणि या मॅच मधील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या पाहिली तर 28 ची आवश्यकता आहे. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला अप्रतिम चेंडू पाहतोय पण ब्लॉकॉल मध्ये चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा पाहतोय चेंडू तो निर्धाव. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर ऑफसाईड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा पाहतोय पण निर्धाव चेंडू येताना पाहतोय. मागच्या 2 षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय दोन्ही गोलंदाजाला. आकाश त्याच्यानंतर आपण दीपक यांना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चेंडू येतो. पुन्हा एकदा निर्धाव. यस क्रिज आउटच्या रूपामध्ये रन आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय
फलंदाज बाद होतोय मिस्टर महेश भडांगे. आणि यावेळेस पाहिलं तर पूर्णपणे सामना झुकवलाय. शेवटचा चेंडू असेल आणि पूर्णपणे सामना झुकून ठेवलाय पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा 20 या संघाने. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी करताना पाहिले या दोन्ही सत्रामध्ये. यानंतर होणार सामना आपण पाहतील गायत्री माता ससूपाडा विपक्ष असतील वादल स्पोर्ट्स बामणगाव. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि सामना संपलाय. सामना विन झाले तो पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी संघ. हळलक 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 एमबी स्पोर्ट्स बागपाडा. हॅलो